नमस्कार आणि हाय हॅलो. मी श्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या शोमध्ये म्हणजेच चाय विथ गप्पामध्ये. गणपती आता मोठ्या प्रमाणात साजराच नाही केला पाहिजे, किती त्याने त्रास होतो हे प्रत्येक जण वाक्य म्हणत असतं किंवा कानावर तरी पडत असतं. पण प्रत्येक वेळी सगळी मंडळं गणेशोत्सव मंडळं सारखीच असतात का? नाही. आज अशाच आपण एका मंडळाला भेट दिली आणि त्यांच्या अध्यक्षांशी गप्पा मारल्यात. आज आपण आपल्या शोमध्ये भेटत आहोत डांगे गल्ली तरुण मंडळ. या मंडळाचे अध्यक्ष समर्थ गुंडप यांनाच आपण भेटलोय. आणि या मंडळाची दोन मोठी खासियत आहे. एक म्हणजे हे मंडळ प्रत्येक गणेशोत्सवामध्ये एक सामाजिक प्रश्न घेऊन त्याच्यावर देखावा तयार करतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मंडळ गणपती, त्यांची मोठी गणपतीची मूर्ती आहे ती कधीही विसर्जित करत नाही, दान करतात. छोटी शाडूची मूर्ती गणपतीची विसर्जित करतात. खरंच मला वाटतं ना, या मंडळाचं कौतुक कमी करावं तेवढं थोडं, आणि आपल्या इतर कोल्हापुरातील मंडळांनी यांचा आदर्श घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आजचा माझा शो शेवटपर्यंत बघायचा आहे आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. कारण का, इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. नमस्कार आणि हाय हॅलो. मी श्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या शोमध्ये म्हणजेच चाय विथ गप्पामध्ये. आज एक नवीन सब्जेक्ट, हटके एक विषय घेऊन तुमच्यासमोर. आज आपण आपल्या शोमध्ये भेटत आहोत समर्थ गुंडप याला, आणि त्याचं काय काम आहे या सगळ्या गोष्टी माझ्या आजच्या शोमध्ये आहेत. त्यामुळे आजचा माझा शो शेवटपर्यंत बघायचा आहे. समर्थ, तुझं मनापासून वेलकम. आणि तुझं पहिला मला सांग, तुझं काम काय आणि तुमचं मंडळ कुठलं हे सांगून टाक. आमचं मंडळ डांगेली तरुण मंडळ हे बुधवारपेठमध्ये आहे. हे आता सगळीकडे प्रसिद्धच आहे, कारण की आमच्या इथं समाज प्रबोधन देखाव्यासाठी आम्ही खूप प्रसिद्ध आहे इथं. आणि यावेळी पण आमचा असा देखावा आहे की मोबाईलचा अतिवापर यावर आमचा विषय ठरलेला आहे. अच्छा अच्छा. मी आता प्रश्नाला पहिला सुरुवात करते की तुमचं एक मंडळ आहेच, पण आज किती वर्ष तुम्ही हा गणेशोत्सव साजरा करत आहात? आमच्या मंडळाची 1967 सालीची स्थापना आहे. आज आपल्या मंडळाला 57 वर्षे पूर्ण झाले आहेत. आणि हे म्हणजे, आणि यावर्षी तर तुमचा असं समाज प्रबोधन असल्यामुळे खूप हा फार्मात पण आलेला आहे. पण दुसरा माझा प्रश्न असा आहे की या मंडळात किती सदस्य आहेत? तुमच्या किती जण आहात तुम्ही? आमच्या मंडळामध्ये तरी 30 ते 40 सदस्य आहेत. तसेच त्यामध्ये ज्येष्ठ आणि तरुण पिढीचा समावेश आहे. अच्छा अच्छा. म्हणजे सगळे मिक्स आहेत असं, म्हणजे सगळ्यांनी प्रत्येकानं काम करणं हे करायचं आहे. आता मी अजून एक प्रश्न तुला विचारते की तुम्ही म्हटला मोबाईलचा अतिवापर, मग तू किती मोबाईल वापरतोस, जास्त का कमी? नाही, आता आमच्या गल्लीतल्या ज्येष्ठ पिढीनं आम्हाला सांगितले की, मोठ्या मुलांना सांगितले की असं असं मोबाईलचा अतिवापर. हा विषय म्हटल्यानंतर आम्ही पण आता सध्या फोन घ्यायचं जरा कमी केले, टाळतोय जास्त शक्यतो करून, कारण की त्याचा खरोखरच वाईट आहे ते मोबाईलचा. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे कसं ना, मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे आपल्याला पण ते इम्पॅक्ट पडतो, म्हणजे डोळे चुरचुरणं, की परत रात्री झोपताना पण आपण झोपत नाही लवकर. रात्री आपण 12-1 पर्यंत असं घेऊन अजून असू दे अजून तसं ते कंटिन्यू चालू, म्हणजे इंस्टाग्रामच्या रील्स बघत बसल्या की तो वेळ तो कळत नाही. मी आता तिसरा एक प्रश्न विचारते तुला की म्हणजे मंडळ चालवणं आणि ते काम करणं, आता तू म्हणलं 57 वर्ष झाली तुमच्या मंडळाला, मग मंडळा मोठी जबाबदारी असते, याबद्दल तुला काय वाटतं? गणेशोत्सव किंवा गणेशोत्सव सादर करताना आपण जे देखावे सादर करतो ते आपल्या समाजात ज्या ज्या काही घडामोडी घडत असतात, आजकाल ज्या त्या घडते समाजात, ते मत्स्य मंडळाने त्याच्यावर विचार करून ते सादर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याची सुरुवात मंडळाने स्वतःपासून केली पाहिजे. आणि मला असं वाटतंय की दुसरा अजून एक मी ह्याच्यावर ॲड प्रश्न करते तुला की कधी कधी जेव्हा आपण अशा काही चांगल्या गोष्टी करतो ना, तेव्हा समाजात चांगला हे पडतो, इम्पॅक्ट पडतो. त्यामुळे 4 लोक बाकीची पण म्हणतात की अरे हे मंडळ खरंच खूप चांगलं आहे, की हे खूप चांगलं काम करते, की काही असं असतं की वह्या वाटप करतात किंवा गरीब मुलांना काहीतरी दान करतात. आणि मला मंडळावर एक आपल्या म्हणजे कोल्हापूरचा सर्वात मोठा एक विषय आहे, त्याला मी बोलते त्यावर, की आपल्या तर महाप्रसाद असतात गणपती. पण त्यातले खरंच किती लोकांना, खरंच गरीब लोकांना प्रसाद मिळतो का, असं तुला काय वाटतं? नाही, मला तर म्हणजे असं नाही वाटत की गरीब माणसांना असं जास्त त्याचा लाभ होतोय असं, कारण की जास्त जर अशी शिकलेली त्या माणसाशी भरपूर दिसतात आपल्याला आणि गरीब माणसं दिसत नाही आपल्याला. आजकाल एक गणपती म्हटलं की सण, उत्सव, परंपरा या सगळ्या आहेतच, पण याच्यावर मला एक प्रश्न ॲड करा वाटतोय की आजकाल म्हणतात की खूप जण एक ठिकाणी चर्चा होती की गणपती साजरा कमी पद्धतीने करा, मंडळांनी करा.
तर त्याबद्दल एक तुला युवा किंवा एक यंग जनरेशन म्हणून तुला काय वाटतं की खरंच गणपतीचा मंडळांनी उत्सव थोड्या कमी प्रमाणात करणं गरजेचं आहे काय? म्हणजे कधी कधी मोठे मांडव घालणं, त्याच्यामुळं कधी कधी ट्रॅफिकला प्रॉब्लेम येतो, किंवा डॉल्बी आजकाल सर्वात मोठा इश्यू, परवा तर लेझरचंही आपण बघतोय. याबद्दल तुला एक यंग जनरेशन किंवा तुला काय वाटतं याबद्दल? आता चालू स्थिती बघताना जे मंडळ मोठे मोठे मूर्ती बसवतात, मोठे मोठे मांडव घालतात, परत डॉल्बीचा शो करतात, लाईट शो असतोय, हे आपण न करता आपण एक साध्या सोप्या पद्धतीत आपण गणेशोत्सव साजरा करू शकतो. आणि मला एक असं म्हणा वाटतं की कधी कधी साजरा करण्याच्या पद्धती पण खूप वेगळ्या आहेत, की ते भपकेगिरी जास्त असते. म्हणजे मंडळामध्ये स्पर्धा असते की ह्याचा एवढा डॉल्बी, एवढी डॉल्बी म्हणले की आमची डॉल्बी एवढी पाहिजे ते वगैरे पण बघितलेलं आहे. मी आता लास्ट प्रश्नाकडे वळतीये तुझ्यासाठी की यावर्षी तुम्ही खूप मोठा एक सामाजिक उपक्रम राबवला आहे तुमच्या मंडळानं, त्याबद्दल आम्हाला थोडं सांग. आता आपण चालू स्थिती बघायला लागली ती मोबाईलचा अतिवापर. आपण मोबाईल जास्त वापरतोय. मोबाईल जास्त वापरल्यामुळे माणसाला आता सध्याची स्थितीत म्हणजे खूप काही आजार होत आहेत, व्याधी होत आहेत. त्याचबरोबर आता आपली लहान मुले ही मैदानी खेळापासून वंचितच आहेत. ते आता सध्या मैदानी खेळाकडे त्यांचं लक्षच नसते पूर्णपणे. त्यांनी मोबाईल गेमचा आता जास्त वापर करत आहेत आणि त्या मोबाईल गेमच्या जास्त वापरामुळे त्यांना त्यांच्या आरोग्यावर त्यांचा परिणाम पडत आहे. त्यामुळे आपण असा एक विषय, त्या सर्व गोष्टीचा विचार करून आपण एक विषय मांडलेला आहे, मोबाईल शाप की वरदान. आणि मला काय वाटतं आता हे तू सांगितलंस तर ही सगळी तुम्ही मंडळाने मिळून ठरवलं की यावेळेस असा आपला विषय करायचा आहे, की त्याच्या आधी काही तुमचं बोलणं झालं की तुमच्या अशी गल्लीत काही एक्सपिरियन्स तुम्ही अनुभवला? की गल्लीत असे एक्सपिरियन्स म्हणजे आमचे जे मंडळ आहे ते पहिला विषय मांडताना आधी ते आहे का पहिला चेक करते बरोबर, ते म्हणजे विषय मांडतात ते सगळ्यांचे मग बोलणं होते मीटिंग घेऊन की सगळ्यांचे मत मांडले जातात की बाबा हे असं असं हाय चावला, हे करूया काय, त्यावर डेमो काय काय येणार, हे आमचा आधी 1 महिना 2 महिने ठरलेला असते. त्यावर सगळ्यांची सहमती घेऊन आपण करतोय ते. नाही, आणि मला मी तुला असं म्हणजे एक मुलगा किंवा मंडळाचा एक कार्यकर्ता किंवा अध्यक्ष या सगळ्या पद्धतीने एक अजून प्रश्न विचारते तुला, की आजकाल पण कधी कधी खूप गोष्टी वाईट पद्धतीने पण होत आहेत आपल्या आता समाजात स्त्रियांच्याच बाबतीत. मग असं वाटतं की पुढच्या वर्षी असा काही कुठला वेगळा सब्जेक्ट घ्यायचा डोक्यात आहे का, तेव्हा सुचेल तो सब्जेक्ट असेल? नाही, आता आपला हा गणपती विसर्जन झाल्यानंतर आपल्या म्हणजे अशी सगळेच कार्यकर्ते आपल्यातली अशी हे जे आहेत सगळे विचार करण्यासारखे आहेत. मग ते सगळेजण प्रत्येक आपापले विचार मांडत असते. त्यातून कोणाचा विचार चांगला वाटला, त्यात किती डेमो आले, आम्ही डेमोवर जास्त फोकस करतो. विचारांचे डेमो ते लोकांना सादरीकरण करता आलं पाहिजे. तो विषय लोकांना खरंच खरोखर पटला पाहिजे की उगाच करायचंय म्हणून आपल्याला वाटतंय म्हणून नाही, की त्याच्यावर तुम्ही विचार अभ्यास पूर्ण करून ते काम करता. म्हणजे खरंच ही तुमच्या मनाचं कौतुक करावं तेवढं खरंच मोठं आहे की ही एवढी मोठी गोष्ट आहे की म्हणायला प्रश्न खूप आहेत, पण असा प्रश्न निवडला की खरंच आत्ताची गरजच आहे. कारण का खरंच तू मगाशी जसं म्हटलास तसं लहान मुलांनी खेळणंच बंद केलेत. आणि म्हणजे आणि गेम जरी असेल तर ते पण इतके विध्वंसक गेम आहेत ना, गोळ्यांचे वगैरे, रक्तपात असे गेम जे असतात. मध्येच आजकाल एक सर्वे पण आले की आजकाल लहान मुलं खूप चिडचिडी होत आहेत बघ, प्रचंड चिडचिडी होतात. त्यांना असं माइंड असं हायपर होतात आणि कुठलीही गोष्ट दिली नाही की चिडचिड करतात, फेकून देतात. आणि ते कधी कधी पालकांचाही तेवढाच दोष आहे. त्या विषयात आपण नसायला नको, तो खूप मोठा विषय होईल. तर चाय विथ गप्पामध्ये मी श्रिया आता इथेच थांबतीये. आणि मला असं वाटतं की आपल्या कोल्हापूरकरांनी एक मोठी गोष्ट करावी की खरंच या मंडळासारख्या अनेक मंडळांनी काम करून आपलं कोल्हापूरचं नाव मोठं करावं. आणि मीही यांचा सीन बघायला जाणार आहे, त्यामुळे तुम्हीही जावा. पण मी श्रिया आता इथेच थांबते चाय विथ गप्पामध्ये. तुम्ही अजून एक गोष्ट करायची आहे, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. थँक्यू सो मच समर्थ.